कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शत्रू भैया आपलं सावध झालं बर का? येऊ दे उगाट येईल आणि सुसाट टाकात जाईल। पडली चटणी एकदाची बॅग खपली बघ। शत्रू भैया त्याला जाळायला 4 लाकडं, रडायला त्याच्याच घरची लेकरं बोलवूया। थांब जरा, डायरेक्ट जीव गेलाय का तड फोडून मरतोय ते बघायला नको। त्या गर्दीमुळे काहीच दिसाना झाले बघ। आता कळणार कसं बरं काय झालंय ती? गेलाच असत किंवा जरा इकडे तिकडे बघा बरं, कुठं रेडा बेडा दिसतोय का? रेडा दिसत असेल ना तर यम आलाच म्हणून समजा सूर्याला निघाला। जाऊ दे दीपक, कोणतरी उठलंय वाट। हा चल चल बघायला चल लवकर, काय झालं? मागे सारखा, अरे काय जत्रा आलाय? सर सूर्या दादा, अरे काय झालं? लागलंय का तुला? नाही अरे दादा तू कस काय पडला? तू एवढी भारी गाडी चालवतोस? अरे ते जोगतीन मावशी मध्ये आले, मी गाडीचं स्पीड कमी केलं, त्यांना वाचवायला नादात गाडीच घसरली। मी एक काम करतो, तेज वाक्काला फोन करतो। नाही नको, तिला नको फोन करू, घरात उगाच काळजी करत बसतील परत। मला काय नाही झालं, बरं आहे। अरे पण देवाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीस। तुमच्यासारखे दोस्त, माझ्या बहिणींची प्रार्थना माझ्या पाठीशी असताना कशाला काय मला होते? काय काय झालं? वहिनींचं प्रेम दादा। यांना आपण डॉक्टर घेऊन जाऊया। हो तुम्ही काय काळजी करू नका काका, आता आमच्या घरीच घरचा डॉक्टर आहे। सूर्या दादाला तिकडेच घेऊन जात। तुम्ही सगळी घरी कल्टी मारा, पिक्चर संपलं। चला चला निघा, जा काम करा। चला चल। तू 2 पायावर उभा कसा काय राहिला? जमीन मऊ पडली, काहीचं डोकं टणक झालं। सूर्याला देवाचा माणूस म्हणते ते उगाच नाही। पाचाळलाय काय होय? देवाला काय दुसरी कामं नाहीत का? आता मला सांगा, आपण एवढी जय्यत तयारी केली, सूर्या पण अगदी येळत येऊन पडत होता, तेव्हाच ती झुकटींमध्ये आली। तिला वाचवायला त्यानं ब्रेक दाबला आणि सूर्या वाचला। देवच त्याच्या माग आहे। नाही, येळ आपली खराब असं म्हणायचं आणि पुढच्या वेळी नीट प्लॅनिंग करायचं। मी पण बघतो याचं नशीब अजून किती दिवस वाचवणार आहे। लेकरा, अरे लय की लागलंय बाबा तुला, मला इडीला माफ कर, माझ्यामुळं झालंय समज। अगं मावशी, तुझ्यामुळं तू काय पळणं केलंयस का? नाही ना? अरे काय नाही झालं मला, मी बरा आहे। तू लय नको मला वाईट वाटून घेऊ। हा, मला काय झालेलं नाही। काय माहिती तुझ्यामुळे पुढचं एखादं संकट टळलं असेल तर? असं बी असेल बाबा, एखादं संकट येतं ना ते आपल्याला वरदानच ठरतं। आणि तुझ्या माहितीसाठी सांगते बघ, जी गोष्ट घडून आहे ना ती आपल्या चांगल्यासाठीच घडते। आणि आता तुझ्या बरोबर तसंच घडतं या। जे तुला भेटलंय ना त्याची काळजी घे, त्याला जप, त्याला जीव लाव। चल येऊ का? आईचा आशीर्वाद आहे तुझ्या। पण काय पण बोला वहिनी, एकदम जबरी सोळंकी केलीस आज। आता हे तर मला पण नाही सांगता यायचं। ही बाई काय बोलत असते ना, हे कळायला एक माणूस ठेवावा लागणार आहे आपल्याला घरात। त्याच्यापेक्षा पट्टी लावायच्या तोंडाला, म्हणजे डोक्याचा तापच मिटल। ए भागू, लय बोललीस, कळलं का? गप्पा बस आता। आणि तुम्हाला सोळंकी म्हणजे काय ते माहित नाही होय? अगं ते नाटकात माहितीये का, एकच माणूस उभा राहून लय वेळ काहीतरी बडबडत असतो, काहीतरी मोठं भाषण आणतो। अच्छा, सोलो लोकी म्हणायचंय तिला, स्वगत। तेच 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 ते।
पण काय पण बोला वहिनी, एकदम भारी बोललीस बघा. अगं त्या बायकांची तर दात फीज बसली होती. दादा अरे घर आलं की आता सोडा की मला. अरे सोडा. दादा अरे काय झालं तुला? तुम्ही त्याला असं धरून का आणलंय? तू गाडीवर पडलास का? दादा खूप लागले का तुला? अरे काजू पुढे सांग ना काहीतरी, काय झालंय दादाला? अगं जरा ग बसा की, किती वचा 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 करताय, कोणतरी उघडी दे आम्हाला. अरे मग बोल की पडदेशी. चला काय काल का लावलंय सूर्या? इथं बाजूला बस जरा, हवं इथं बाजूला बाजूला अगदी यासारखा बस. दादा काय झालं तुला? बाळ काय नाही झालं मला. कशाला रडते तू? फक्त गाडीवरून घसरून पडलो मी, काय लागलेलंच नाही मला. बघ अरे किती पण काय झालं तर तू काय खरं सांगणार आहेस आम्हाला? आणि मला सांग, ही काजू आणि पुढे काय करत होती रे तू परस्त्यावर? नाहीतर काय. ए तुमच्या दोघांना काय झालं होतं त्याची काळजी घ्यायला? काय कामाची नाही ती, खायला कारण धरणीला भार आहे नुसता. होय काय कामाचीच नाही ती. आमचं कार्ट आणि ह्याच्यात काय फरक नाही. हो तुम्ही आला का माझ्याकडं? माझा काय संबंध? गप्पा बस ना. नाना नका चिडू त्यांच्यावर. आणि काजू पुढेच्या याच्यात काय चूक नाही. योगायोगाने ते तिथं आले म्हणून मला घरी घेऊन आलेत. हे बघा, तुम्हाला काम असतील तुम्ही जावा घरात, जावा. अरे आमचं काम राहू दे. पुरीनो त्याला मलमपट्टी करा आणि काय लागलं तर फोन करा. हा मी निघतो. पप्पी निघूया का आपण? तू जा, काळजी घे त्याची. चल सूर्या येतो, काय लागलं तर सांग. हो चल सूर्यदा येतो. भागू धनु दीदी, आता दादाचा अजून रक्त जाईपर्यंत असंच थांबायचंय का आपण? चला ना, मलमपट्टीचं सामान आणूया ना. हा चला चला. हा मी तुटी शोधते. आलो. काहीच नाही झालं. सूर्या एक काम कर, चल वर बस. अगं नाही काय लागलं मला. मी सांगते ना, वर बस. ये हळू. खूप दुखतंय का रे? नाही, शरीराच्या घावाचं काहीच वाटत नाही. ते किती बी बसले तरी झेलाची ताकद आहे माझ्यात. द्या मला, मी लावते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.